माझा भाऊ एका अनाथ मुलीसोबत प्रेमाचं नाटक करून तिची इज्जत लुटून पळून गेला होता। त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मी तिचे लग्न माझ्या नवऱ्यासोबत लावून दिले। त्यात देखील मी माझा फायदा बघितला होता, कारण मला कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने घेरले होते। मी नेहमीच तिचे आभार मानत राहिले होते, कारण तिने आपले दुःख विसरून माझे घर सावरले होते। माझा आजार खूप वाढला होता। माझी शेवटची वेळ आली आहे असे मला वाटू लागले होते। म्हणून एक दिवस माझा नवरा घरी नसताना तिने एका साधू बाबाला घरी आणले आणि म्हणाली की हे बाबा माझा आजार बरा करतील। पण ते बाबा माझ्या कानात काहीतरी कुजबुजले, जे ऐकून माझा आत्मा हादरला। मी स्वयंपाकघरातून दुधाचा ग्लास घेऊन माझ्या धाकट्या भावाच्या खोलीच्या दिशेने जात होते, कारण मला चांगलंच माहिती होतं की त्याने सकाळपासून काही खाल्लं नाही आणि प्यायलेही नाही, आणि तसाच त्याच्या खोलीत बसून तो रडत होता। त्याच्या रडण्यामागचे कारण आम्हा सर्वांना खूप दुःखी करत होते। दुःख तर सर्वांनाच असतात, पण आम्हा दोघा बहीण भावाचे दुःख वेगळे आणि मोठे होते, कारण आम्ही दोघांनीही आमचे आई वडील गमावले होते। झाडाच्या सुकलेल्या पानासारखे आपण अचानक निखळून पडल्यासारखे आम्हाला वाटू लागले होते। मी विवाहित होते आणि 2 मुलांची आई होते, त्यामुळे मला दुःख विसरायला मदत झाली होती। पण माझा धाकटा भाऊ पूर्णपणे एकटा पडला होता। मी माझ्या मुलांचा अभ्यासच घेत होते की मला माझ्या भावाची आठवण आली। मला लाज वाटली की मी माझ्या भावाला कसे विसरू शकते। बिचारा कोणत्या अवस्थेत असेल माहिती नाही, असा विचार करत मी स्वयंपाकघरात आले। मनात ठरवलं होतं आता मलाच माझ्या भावाची दुःखात काळजी घ्यावी लागेल। मला हे माहिती होतं की हे थोडं मला कठीण जाईल, कारण तो आई वडिलांचा खूप लाडका होता। माझ्या आई वडिलांनी माझे लग्न खूप लवकर केले होते, त्यामुळे माझ्यानंतर माझ्या आई वडिलांनी माझ्या भावाला खूप प्रेम आणि लाड दिले होते। तो माझ्यापेक्षा खूपच लहान होता। मी स्वयंपाकघरातून दुधाचा ग्लास घेतला आणि त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला। माझ्या अपेक्षाप्रमाणे तो पलंगावर पडला होता आणि उशीत डोके घालून रडत होता। जेव्हा कधी मी माझ्या भावाला रडताना पाहायचे, तेव्हा मलाही खूप रडायला यायचे। मग मी माझ्या भावाला घट्ट मिठी मारायचे आणि आम्ही दोघेही खूप रडायचो। आत्ताही मी माझ्या भावाला मिठी मारून खूप रडत होते, तोही खूप रडत होता। रडल्यानंतर मग मात्र आमच्या दोघांचे मन हलके झाले। मी माझ्या भावाला समजावले, जर आपण असेच रडत राहिलो तर आपल्या आईबाबांच्या आत्म्याला शांती भेटणार नाही, त्यांना खूप वाईट वाटेल। आता त्यांना आपल्या अश्रूची नाही तर आपल्या प्रार्थनेची गरज आहे। त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळावी असे वाटत असेल तर आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करणे खूप गरजेचे आहे। माझ्या भावाला समजावल्यानंतर तो देखील आता शांत झाला होता। त्यानंतर मी त्याला एक ग्लास दूध प्यायला दिले आणि आराम करायला सांगितले। जेव्हा त्याला झोप लागली तेव्हा मी खोली बाहेर आले। माझ्या भावाची मला खूपच काळजी वाटत होती, कारण तो आता एकटा पडला होता। म्हणून मी त्याला समजावले होते आणि माझ्यासोबत माझ्या घरी यायला सांगितले होते। मला माहिती होते की त्याच्यासाठी हे खूप कठीण जाणार आहे, कारण तो आता माझ्या आईबाबांपासून विभक्त झाला होता आणि दुसरे म्हणजे त्याने आपले संपूर्ण बालपण तिथे घालवले होते आणि तेच घर त्याला सोडावे लागले होते। म्हणून त्याच्यासाठी हे सोपे तर नक्कीच नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या भावाला एकटे सोडू शकत नव्हते, कारण अगोदरच परिस्थितीने त्याला एकटे पाडले होते। अशा परिस्थितीमध्ये तो आईबाबांच्या आठवणी विसरू शकत नव्हता, त्यामुळे त्याला माझ्यासोबत ठेवणे खूप गरजेचे होते। माझ्या भावाला समजावल्यानंतर मी माझ्या नवऱ्यालाही समजावले होते। त्यांना सुद्धा माझा निर्णय पटला होता। त्यांचा माझ्या बोलण्यावर कोणताही आक्षेप नव्हता। माझ्या नवऱ्याने माझ्या बाबांचा व्यवसाय एका विश्वासू व्यक्तीकडे सोपवला होता, कारण माझा भाऊ अजून लहान होता आणि शिकत होता। माझा नवरा माझ्या वडिलांच्या व्यवसायापेक्षा खूप वेगळं काम करत असल्यामुळे त्यांना बाबांच्या व्यवसायाविषयी ज्ञान नव्हते। आम्ही नवरा बायको दोघेही मिळून सर्व परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होतो। माझा भाऊ शिकून मोठा झाल्यानंतर व्यवसाय त्याच्याकडे सोपवता येईल, म्हणून आम्हा दोघांचाही प्रयत्न होता की त्याने इकडे येऊन राहावे, म्हणजे त्याला व्यवसायाचे सुद्धा ज्ञान मिळेल आणि त्याचे मन लागेल। मग हळूहळू तो माझ्या आईबाबांच्या आठवणीमधून बाहेर पडेल। परंतु आपण जसा विचार करतो
किंवा आपल्याला जसे पाहिजे असते तसे कधीच घडत नाही. कारण माझा भाऊ आमच्या इच्छेप्रमाणे काहीही करू शकला नाही. माझ्या आईबाबांच्या मृत्यूनंतर मी माझ्या भावाला माझ्याबरोबर येण्यास तयार तर केले होते आणि तो माझ्याबरोबर माझ्या घरी सुद्धा आला होता. परंतु तो एका खोलीमध्ये स्वतःला बंद करून बसायचा. आता तो एवढाही लहान राहिला नव्हता, त्यामुळे त्याला समजावणे सुद्धा कठीण झाले होते. तरी सुद्धा त्याला समजावण्याचे आमचे प्रयत्न चालूच होते. त्याला वाचनाची आणि शिक्षणाची खूप आवड होती. तो कायम अभ्यासात व्यस्त असायचा. एक दिवस मी माझ्या भावाला माझ्या मुलांबरोबर खेळताना पाहिले, तेव्हा मात्र मला खूप आनंद झाला होता. वेळ पाहून मी त्याला बाबांच्या व्यवसायाकडे लक्ष देण्यास सांगितले. तेव्हा तो थोडा वेळ शांत झाला आणि म्हणाला की मला या व्यवसायात अजिबात रस नाही आणि मला या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ सुद्धा नाही. तो म्हणत होता की मला उच्च शिक्षण घ्यायचे आहे. माझ्या नवऱ्याने आणि मी त्याला खूप समजावून सांगितले, पण तो आमच्या विचारांबरोबर सहमत नव्हता. शेवटी कंटाळून माझ्या नवऱ्याने मला सांगितले की त्याला अगोदर पाहिजे तितकं शिकू दे, नंतर तो त्याचे शिक्षण पूर्ण करून त्याच्या बाबांचा व्यवसाय सांभाळेल. परंतु हीच आमची सर्वात मोठी चूक असेल हे मला माहिती नव्हते. माझी मुले सुद्धा हळूहळू मोठी होत होती. माझा भाऊ सुद्धा तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. तो इतका सुंदर दिसत होता की मला असे वाटत होते माझी त्याला नजर तर लागणार नाही ना. महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून मेकॅनिकल इंजिनियर म्हणून शिक्षण घेण्यास त्याने सुरुवात केली होती. त्याच्या इच्छेप्रमाणे तो शिकत होता, त्यामुळे तो आनंदी होता. पण आजकाल तो मला खूपच आनंदी दिसू लागला होता. त्याला आनंदी पाहून खरं तर मला अगोदर आनंद झाला होता, परंतु त्यानंतर माझ्या मनात शंका येऊ लागली होती. मी त्याला आनंदी राहण्यामागचे कारण विचारणार होते, पण त्या अगोदरच त्याने आनंदाचे कारण घरी आणले होते. ते पाहून मला खूप आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण मी जो विचार करत होते त्यापेक्षा ते पूर्णपणे वेगळे होते. एके दिवशी माझा भाऊ विद्यापीठातून घरी आला. तेव्हा तो एकटाच नव्हता, तर त्याने एका मुलीला सोबत आणले होते. ती मुलगी थोडीशी घाबरलेली आणि लाजाळू दिसत होती. त्या मुलीला माझ्या भावासोबत पाहून मी नाराज झाले नाही, पण माझ्या भावाला कोणी मित्र अथवा मैत्रिणी नव्हत्या, म्हणूनच मी तिला पाहून आश्चर्यचकित झाले होते. मग माझ्या भावाने हिला मैत्रीण कसे बनवले, पण नंतर मला ते पटकन समजले. माझ्या भावाने त्या मुलीसोबत मैत्री का केली असेल. एकतर ती मुलगी खूप छान आणि रुबाबदार वाटत होती, त्यामुळे माझ्या भावासोबतच्या तिच्या मैत्रीवर माझा काही आक्षेप नव्हता. उलट मी त्या मुलीवर खूप खुश होते आणि मला सुद्धा ती खूप आवडली होती. त्यामुळे आईबाबा गेल्यानंतर भावाच्या आयुष्यात आलेला छोटासा आनंद आम्हाला हिरावून घ्यायचा नव्हता. मी, माझा नवरा आणि माझे मुले आम्ही सर्वांनी त्या मुलीबरोबर मैत्री वाढवली. मी माझ्या भावाकडे आणि त्या मुलीकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागले होते, परंतु याबाबत मी कोणाशी काही बोलले नाही. मला वाटत होते की ते दोघेही एकमेकांना पसंत करत असतील, म्हणून मी माझ्या भावाचे शिक्षण पूर्ण होताच त्यांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या भावाने त्या मुलीला घरी आणले होते. तेव्हा मला वाटले होते की माझा भाऊ त्या मुलीबद्दल सहानुभूती दाखवत आहे, कारण त्या मुलीचा त्रास सुद्धा माझ्या भावासारखाच होता. म्हणजे ती मुलगी माझ्या आणि माझ्या भावासारखीच अनाथ होती. मला असे वाटत होते की माझ्या भावाने त्यांचे दुःख सारखे असल्यामुळे तिच्याशी मैत्री केली असेल, परंतु जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसं त्यांच्या सहानुभूतीशिवाय आणखी काहीतरी आहे यावर माझा विश्वास बसू लागला. म्हणून मी त्यांच्या लग्नाचा निर्णय घेतला होता. त्यांना विचारल्यानंतर मला कळाले की त्या मुलीला माझ्या भावाची बायको बनायचे होते, पण माझ्या भावाला मात्र तिचा नवरा व्हायचे नव्हते आणि त्यामुळे क्षणार्धात सर्व काही बदलले. आज मी माझ्या भावाची घरी येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आजचा दिवस त्याच्यासाठी खूप मोठा होता. मी त्याच्यासोबत विद्यापीठात जावे अशी त्याची इच्छा होती, पण माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी त्याच्यासोबत जाऊ शकले नाही. आज त्याचा विद्यापीठातील शेवटचा दिवस होता. आज त्याला तिथल्या यशाचं बक्षीस सगळ्यांसमोर मिळणार होते. माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी जरी तिथे जाऊ शकले नसले तरी मात्र मी घरी बसून त्याला व्हिडिओमध्ये पाहत होते. त्याचे नाव घेऊन त्याला जेव्हा बक्षीस दिले गेले तेव्हा मला त्याचा खूप अभिमान वाटला होता. आज मी त्याच्या बाबतीत खूप निश्चिंत झाले होते.
कारण माझ्या बाबांची इच्छा होती तसे मी माझ्या भावाला घडवले होते. माझ्या भावाचा मला आज अभिमान वाटत होता. त्यामुळे मी घरी असून सुद्धा खूप खूप आनंदी होते. परंतु हळूहळू दुपारची संध्याकाळ झाली तेव्हा मला खूप काळजी वाटू लागली होती, कारण खूप उशीर झाला होता. एवढ्या वेळेत माझा भाऊ घरी यायला हवा होता. माझ्या मनामध्ये आता माझ्या भावाविषयी काळजी वाढू लागली होती. आनंदाचे क्षण संपून आता चिंता सतावू लागली होती, कारण मी माझ्या भावाला अनेकदा फोन केला पण त्याचा नंबर लागत नव्हता. आता माझे शरीर भीतीने थरथर कापू लागले होते. मला न विचारता तो एवढ्या उशिरापर्यंत कोठेही राहिला नव्हता. त्यामुळे नक्कीच काहीतरी घडले असावे असा विचार करून माझ्या काळजीत अजून भर पडली. माझी अवस्था पाहून माझ्या नवऱ्याने त्याच्या विद्यापीठामध्ये जाऊन चौकशी केली, पण माझा भाऊ तिथे नव्हता. माझ्या नवऱ्याने त्याला सगळीकडे शोधले पण तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे निराश होऊन घरी परत आले. आता माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. मी जोरजोरात रडू लागले होते. तो जिथे कुठे असण्याची शक्यता होती त्या प्रत्येक ठिकाणाचा शोध माझ्या नवऱ्याने घेतला होता, परंतु त्याचा कुठे शोध लागत नव्हता. त्यामुळे माझी चिंता आणि माझ्या समोरील अडचणी वाढतच होत्या. त्या क्षणी माझ्या भावाची मैत्रीण घरी येताना पाहून मी तिच्याकडे पळत गेले, कारण कदाचित तिला माझ्या भावाबद्दल काही माहिती असेल. पण जेव्हा मी तिच्याजवळ जाऊन तिची अवस्था पाहिली तेव्हा मी क्षणभर दचकले. तिचे केस पूर्णपणे विखुरलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर ओरखडे होते. तिचे कपडे देखील फाटलेले होते. ती खूपच घाबरलेल्या अवस्थेत थरथर कापत होती. अशी तिची अवस्था पाहून माझ्या मनात विचार आला की माझा भाऊ तिच्यासोबत तर नव्हता ना. नक्कीच त्याचे कोणाबरोबर तरी भांडण झाले असेल किंवा त्याला चोर किंवा दरोडेखोर भेटले असतील. असा विचार माझ्या मनात येताच माझ्या हृदयाचा ठोका चुकवत मी तिला माझ्या भावाबद्दल विचारले. तेव्हा ती जोरजोरात रडू लागली. तिची अवस्था पाहून मी तिला मिठी मारली आणि ती शांत झाल्यानंतर परत मी तिला माझ्या भावाविषयी विचारले. जोपर्यंत मी माझ्या भावाला सुरक्षित माझ्यासमोर पाहू शकत नव्हते तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नव्हती. पण त्याच वेळी त्या मुलीने माझ्या कानात जे काही सांगितले ते ऐकून मी जिवंत असतानाच मेले. तिचे शब्द ऐकून मी स्तब्ध झाले होते. मी काही क्षणात खाली कोसळणार तेवढ्यातच त्या मुलीने मला आधार दिला. पण मला त्या मुलीच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. परंतु माझ्यासमोर उभे असलेल्या मुलीचे ते रडणे, तिची झालेली अवस्था आणि तिचा चिंताग्रस्त चेहरा आणि तिच्यासोबत माझ्या भावाची अनुपस्थिती मला शांत राहू देत नव्हती. मी चक्कर येऊन खाली पडले आणि बेशुद्ध झाले. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळी सुद्धा ती मुलगी माझ्या समोरच बसली होती. ती सुद्धा खूप रडत होती, पण तिची प्रकृती पूर्वीपेक्षा खूप चांगली झाली होती. मला शुद्धीवर यायला किती वेळ लागला माहिती नाही, परंतु जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी त्या मुलीकडे पाहतच होते. त्याच वेळी माझा नवराही तिथे आला. त्यांच्याकडे पाहताच ते सुद्धा मला अस्वस्थ असल्यासारखे दिसले. म्हणून मी माझ्या भावाबद्दल त्यांच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनी नकारार्थी मान हलवली. ते काही बोलण्या अगोदरच मी डोळे बंद करून रडायला सुरुवात केली, कारण माझा नवरा आणि मला त्या मुलीसमोर जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. आता मला माझ्या भावाची लाज वाटू लागली होती. पण काही झाले तरी मला माझ्या भावाला भेटण्याची इच्छा होती, कारण त्याच्या तोंडून त्याचा गुन्हा ऐकल्याशिवाय माझा कोणावरही विश्वास बसत नव्हता. त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की माझ्याकडे माझ्या भावाच्या क्रूरतेचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे माझ्याकडे डोळे मिटून रडण्याशिवाय पर्याय नव्हता. मला शुद्ध आल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलमध्ये मला 4 दिवस ठेवण्यात आले होते. तेव्हा मला नवल वाटले की नक्की मला काय झाले आहे. मला अजूनही हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज का मिळत नव्हता आणि माझा टेस्ट सुद्धा बऱ्याच करण्यात आल्या होत्या. म्हणूनच मी हा प्रश्न माझ्या नवऱ्याला विचारला. तेव्हा त्यांनी मला सांगण्यास नकार दिला, पण मी सुद्धा त्यांच्याकडून रडून रडून काढून घेतले. तेव्हा त्यांनी मला जे काही सांगितले ते ऐकून माझे भान हरपले. माझे खूप मन भरून आले. तेव्हा मी खूप खूप रडले. काल दुपारी जो आनंद झाला होता तो सर्व आनंद क्षणात नाहीसा झाला होता, कारण माझ्या भावाच्या लज्जास्पद कृत्यामुळे मला अपराधी वाटू लागले होते. मी जिवंत असून सुद्धा मृत्यू माझ्याजवळ फिरत आहे असे मला वाटू लागले होते, कारण एका बाजूला माझ्या भावाने जे कृत्य केले होते त्याचे टेन्शन होते,
तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांनी सांगितले होते की मला कॅन्सर सारख्या आजाराने ग्रासले आहे आणि यातून बाहेर पडण्याची आशा सुद्धा खूप कमी आहे. हे सर्व ऐकून जणू काही माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. अशाच परिस्थितीमध्ये मी माझ्या नवऱ्याबरोबर बोलून मला घरी घेऊन जाण्यास सांगितले. मी घरी आल्यानंतर परिस्थिती लक्षात घेऊन मी एक मोठा निर्णय घेतला. माझा निर्णय ऐकून माझ्या नवऱ्याला सुरुवातीला तो पटला नाही, पण नंतर मुलांचा विचार करून मी माझ्या नवऱ्याला सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. माझ्या भावाने ज्या मुलीची इज्जत लुटली होती, मी तिचे लग्न माझ्या नवऱ्यासोबत लावले. त्यामुळे मी त्या मुलीचे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न केला होता. माझा भाऊ ज्याच्यावर माझे खूप प्रेम होते, तो एका अनाथ मुलीची इज्जत लुटून गेला होता. त्याची ही चूक कधी माफ करण्यासारखी नव्हती, कारण अशा परिस्थितीत त्या मुलीची काय अवस्था झाली असेल हे तिच्यापेक्षा दुसरे कोणालाही समजणार नाही. आता मला काही ऐकायचे किंवा बोलायचे नव्हते. स्वतःला त्या दुःखातून बाहेर काढून मी माझ्या मुलांकडे लक्ष देऊ लागले होते. तेव्हाच मला एक गोष्टीचे आश्चर्य वाटू लागले. मला जाणवू लागले की माझा नवरा माझ्या मुलांकडे माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी त्या मुलीकडे जास्त झुकू लागला होता. पण तरीही माझ्या मनात त्या मुलीविषयी वाईट भावना नव्हती, कारण माझ्या नवऱ्याच्या कठीण काळात त्या मुलीने माझ्या नवऱ्याला खूपच चांगली साथ दिली होती. त्यासाठी मी तिची ऋणी होते आणि माझ्या नवऱ्याचा राग करण्यापेक्षा त्याच्यासोबत प्रेमाने वागणे चांगले आहे असे मला वाटले होते. कारण पुढे जाऊन माझ्या मुलांची काळजी, माझ्या मुलांचे भवितव्य त्यालाच तर उज्ज्वल करायचे होते. आणि दुसरे म्हणजे माझ्या नवऱ्याने माझ्या बाबांचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सांभाळला होता. आता ते दिवसभर कामात व्यस्त असायचे. एक दिवस माझी तब्येत खूपच खराब झाली, पण माझा नवरा घरी नव्हता. त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोने माझ्या नवऱ्याला बोलवण्यासाठी फोन लावायला घेतला, पण मी तिला नकार दिला. मग ती मुलगी स्वतःच घरातून बाहेर निघून गेली आणि ती जेव्हा परत आली तेव्हा तिच्यासोबत एक साधू बाबा होते. ती म्हणाली, हे साधू बाबा खूपच हुशार आहेत. मला आशा आहे की ते तुम्हाला पूर्णपणे बरे करतील. आता हे तुमच्यावर उपचार करतील, असे बोलून ती खोलीत निघून गेली. त्यानंतर त्या साधूबाबाने माझ्या कानात काहीतरी सांगितले. ते ऐकून मी खूप घाबरले. आता मात्र माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. हे जेव्हा साधूबाबांच्या लक्षात आले तेव्हा ते लगेच तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्याने मला खूप वाईट वाटले. बाबांच्या बोलण्याचा माझ्यावर एवढा परिणाम झाला होता की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलेली औषधे मी घ्यायची बंद केली. पण ही गोष्ट मी कोणालाही समजू दिली नाही. औषधं घेणे बंद केल्यावर मला वेळेवर झोप येण्यास मदत झाली. त्यामुळे जास्त झोपण्याची सवय माझी मोडली. मग मी हळूहळू घराच्या कामात व्यस्त राहू लागले. माझा नवरा आणि ती मुलगी मला काम करू नकोस असे सांगायचे, परंतु मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून काम करत असायचे. त्या मुलीला कायम असे वाटत होते की मी नेहमी बेडवर आराम करायला हवा. तिचे माझ्या विषयीचे प्रेम पाहून कधी कधी माझ्या डोळ्यात पाणी येत होते, कारण माझ्या भावाने तिचे कितीही वाईट केले तरी तिने माझी खूप काळजी घेतली होती असे मला वाटायचे. पण सत्य तर वेगळेच होते. ते साधूबाबा निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मुलगी म्हणाली की ताई, तुमची तब्येत बरी आहे का? तेव्हा मी होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, हो, खरंच माझी तब्येत 1-2 दिवसातच सुधारली आहे. आता त्या साधूबाबांना इथे बोलवण्यापेक्षा आपणच त्यांच्याकडे जायला हवं असे मला वाटते. माझे बोलणे ऐकून ती मुलगी म्हणाली की मी सुद्धा तुमच्या बरोबर येईल. पण मी तिला नकार दिला आणि म्हणाले की तू मुलांजवळ घरीच थांब. मी एकटी त्या साधूबाबांकडे जायला निघाले. खरं तर माझ्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नव्हती. उलट मी पूर्वीपेक्षा जास्त आजारी झाले होते. साधूबाबामुळेच माझ्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे असे मी त्या मुलीसमोर मुद्दामून खोटे म्हणाले होते, कारण पुन्हा एकदा त्या बाबांना भेटून मला कालचे बोलणे पूर्ण ऐकून घ्यायचे होते. कारण काल ते अपूर्णच बोलले होते आणि हे सर्व त्या मुलीपासून लपवण्याचे एक मोठे कारण होते. जर का मी त्या साधूबाबांची गोष्ट तिला सांगितली असती तर मी आज त्या बाबांकडे पोहोचू शकले नसते. मला त्या बाबांकडे जायचे होते आणि खोटे काय आणि खरे काय हे सर्वांसमोर आणायचे होते. मी तिथे गेल्यावर अनेक लोकांचे चेहरे माझ्यासमोर उलगडणार होते. त्यामुळे मी माझी खराब तब्येत विसरून पटपट चालत होते. मला तिथे पोहोचण्याची खूप घाई झाली होती.
मनात खूप अस्वस्थता होती. काल परवापासून ते साधूबाबा आमच्या घरातून निघून गेल्यापासून मी वेळ खूपच कष्टाने काढत होते. मी माझ्या ध्येयाच्या ठिकाणी पोहोचताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या साधूबाबांना पाहताच मी त्यांना मिठी मारली. कारण तो साधूबाबा दुसरा तिसरा कोणी नसून माझा भाऊ होता. माहिती नाही काय झाले होते, त्यामुळे त्याला आपले वास्तव लपवण्यासाठी हे रूप धारण करावे लागले होते. काल परवा घरी येऊन माझ्या कानामध्ये जो कुजबुजला होता तो साधूबाबा नसून माझा भाऊ होता. बराच वेळ आम्ही रडल्यानंतर दोघेही एका जागी बसलो होतो. मी त्याची चौकशी करू लागले आणि त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला विचारू लागले. कदाचित त्या गुन्ह्याच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी त्याने साधूबाबाचे रूप धारण केले असावे. पण माझ्या भावाने जे काही सत्य सांगितले ते ऐकून मला चक्कर यायला लागली होती. कारण माझ्या भावाची खूप मोठी फसवणूक झाली होती आणि त्याच फसवणुकीबद्दल तो मला सांगत होता. माझा भाऊ त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगू लागला तेव्हा पुन्हा आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि जोरात रडू लागलो. तेव्हा तो म्हणाला, तुझा आता मी माझ्या डोळ्यासमोर उपचार करीन, कारण या आजारामागे काहीतरी छुपा फायदा आहे असे त्याला वाटत होते. त्या दिवशी मी माझ्या भावाच्या हाताला धरून माझ्या घराकडे आणू लागले. माझा भाऊ आता त्याच्या मूळ रूपात परत आला होता. माझा भाऊ घरी येताच काहीतरी घडणार असे त्या मुलीला आणि माझ्या नवऱ्याला वाटू लागले होते. त्यामुळेच ती मुलगी जोरजोरात रडू लागली आणि ती पुन्हा माझ्या भावाला दोष देऊ लागली की यानेच माझी इज्जत लुटली आहे. तेव्हा माझा नवरा सुद्धा पुढे आला आणि माझ्या भावावर ओरडू लागला. म्हणाला, हा गुन्हेगार आपल्या घरात आलाच कसा? असे म्हणत माझा नवरा मलाही शिवीगाळ करू लागला. तरी मी आणि माझा भाऊ दोघेही शांत होतो, कारण आम्ही त्या दोघांना मन मोकळे करून देत होतो. त्या दोन्ही भामटांना गप्प बसवण्याची व्यवस्था आम्ही अगोदरच केली होती. त्या दोघांची बडबड चालूच होती. त्याच वेळेस पोलीस घरात आले. पोलिसांना समोर पाहिले तेव्हा माझ्या नवऱ्याच्या आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. खरं तर माझ्या भावाने त्या मुलीची कोणतीच इज्जत लुटली नव्हती. हे सर्व त्या मुलीचे आणि माझ्या नवऱ्याचे नाटक होते. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्या दोघांनाही पैशांची खूप हाव होती. त्यामुळे माझ्या भावाला मार्गातून दूर करण्यासाठी ते दोघेही हे सर्व ठरवून नाटक करत होते. माझ्या भावावर खोटे आरोप लावून त्यांना त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करायचे होते. एकदा का तो गजाआड गेला की त्याच्या बापाची संपत्ती आपल्याला हडप करता येईल असा त्यांचा प्लॅन होता. परंतु हे सर्व जेव्हा माझ्या भावाच्या लक्षात आले तेव्हा तो वेषांतर करून राहू लागला, कारण त्याला आपला जीव वाचवायचा होता. म्हणून तो साधू बाबा बनून काही दिवस लपूनच बसला होता. माझ्या भावाला पहिल्या दिवसापासूनच या दोघांवर संशय आला होता. एकदा तर त्या दोघांनी माझ्या भावाला मारण्याचा सुद्धा प्लॅन केला होता आणि त्याची सर्व रेकॉर्डिंग माझ्या भावाच्या मोबाईलमध्ये होती. त्या दोघांनी खूप हुशारीने काम केले होते, तरी सुद्धा ते पकडले गेले होते. आता पोलिसांनी त्या दोघांनी अटक केली होती. मी रडतच माझ्या खोलीत गेले. मी संपूर्ण आयुष्य माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवला होता. मला माहिती होते की माझा नवरा चांगला आहे, पण तोच फसवणूक करणारा निघाला. शेवटी माझा भाऊ निर्दोष होता आणि तेच सत्य सर्वांसमोर आले. आम्ही दोघा बहीण भावांनी त्या दोघांना खूप मोठा धडा शिकवला होता. नंतर माझ्या भावाने माझ्यावर योग्य उपचार केले आणि त्यामुळेच मी पूर्णपणे बरी झाले. नंतर एक चांगली मुलगी पाहून मी माझ्या भावाचे लग्न लावून दिले. आता आमच्या बहीण भावाचे नाते खूप चांगले आहे आणि आम्ही आमच्या आयुष्यात खूप आनंदी आहोत. आता माझ्या भावाची मुले छोटी आहेत, तर माझी मुले उच्च शिक्षण घेत आहेत. माझ्या बाबांचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला आजपर्यंत पैशांची कधीही कमतरता भासली नाही. त्यामुळेच आमचे सर्व काही सुरळीतपणे चालू आहे. परंतु जे आमच्याबरोबर कपट नीतीने वागले ते मात्र अजूनही जेलबंदच आहेत. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.